तर अभ्यासक्रमातील हिंदी भाषा सक्तीची केल्यावरून संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली। हिंदी भाषेचा सर्वांना आदर आहे, मात्र हिंदीची सक्ती करू नका असं संजय राऊत म्हणतात। तर तिन्ही भाषेला महत्त्व आहे, मात्र मातृभाषेला एक नंबरचं स्थान आहे अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे। तर ज्यांना काही काम नाही ते लोक असे वाद घालत असतात अशी बोचरी टीका नाव न घेता अजित पवारांनी राज ठाकरेंवर केली। तर संदीप देशपांडेंनी त्यांना खोचक प्रत्युत्तरही दिले आहे। आईची जी अवस्था चाललेली आहे माय मराठीची, या मुख्यमंत्र्यांनी त्या माय मराठीवरती आधी आपलं लक्ष दिलं पाहिजे। अजूनही आपली मराठी भाषा महाराष्ट्रात सक्तीची झालेली नाही। नरेंद्र मोदींना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका। अमित शहाना इंग्रजी येत नाही म्हणून तुम्ही हिंदी लादू नका। ही त्यांची सोय करतायत ते मोदी आणि शहांची आणि त्यांच्या इतर लोकांची, की त्यांना इंग्रजी येत नाही, त्यांना अन्य भाषा येत नाही, त्यांना हिंदीही मोडकं तोडकं येत आहे। अमित शहांचं हिंदी ऐका तुम्ही, म्हणून तो सूड काढायचा इतर भाषांवरती, हे बरोबर नाही आहे। महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे। त्याचबरोबर भारतामध्ये अनेक राज्यांच्या मध्ये हिंदी पण चालतं। काही जण म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे, पण त्याच्यावर वाद आहे। मला त्या वादात शिरायचं नाही। हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच ते वेळ घालवतात। आणि इंग्रजी ही जगात बहुतेक देशामध्ये चालते, त्याच्यामुळं ती पण भाषा आली पाहिजे। अशा तिन्ही भाषेला महत्त्व आहे, पण शेवटी आपली स्वतःची मातृभाषा तिला नंबर 1चं स्थान आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।